हॅलो फ्रेंड्स, लास्ट व्हिडिओ लेक्चरला आपण बघितलं के मॅपचे बेसिक्स, म्हणजे 2 व्हेरिएबल के मॅप असेल, 3 व्हेरिएबल के मॅप असेल किंवा 4 व्हेरिएबल के मॅप असेल, तो कसा प्लॉट करायचा, त्या सेलला नंबरिंग कसं द्यायचं. तर आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत के मॅपची पुढची स्टेज म्हणजे काय की मिन टर्म्स आणि मॅक्स टर्म्स जर असतील तर ते के मॅपनुसार कशा पद्धतीने मिन टर्म्स आणि मॅक्स टर्म्स आपल्याला लिहायचे आहेत ते आपण बघू. पुन्हा सेम 2 व्हेरिएबल करता मिन टर्म्स मॅक्स टर्म, 3 व्हेरिएबल करता किंवा 4 व्हेरिएबल करता मिन टर्म्स आणि मॅक्स टर्म्स असतील. तो सर्वात आधी आपण 2 व्हेरिएबल के मॅप करता मिन टर्म्स आणि मॅक्स टर्म कशा लिहायच्या ते बघू. 2 व्हेरिएबल के मॅप लास्ट लेक्चरलाच आपण बघितलं 2 व्हेरिएबल के मॅप कशा पद्धतीने प्लॉट करायचा. 2 व्हेरिएबल के मॅप असल्यामुळे त्याचे नंबर ऑफ बॉक्सेस असणार 4. सो हिअर इट इज ए बी 0 1 ए कॉम्प्लिमेंट, हिअर ए 0 1 बी कॉम्प्लिमेंट अँड हिअर इट इज बी 0 1 2 3. हे पर्टिक्युलर त्याला सेल नंबर मी इथे दिलेले आहे. आता ह्याच्या ज्या मिन टर्म्स कशा लिहायच्या ते एकदा नीट समजून घ्या. एकदम सिंपल आहे कशा पद्धतीने लिहायचं. फॉर एक्झाम्पल इथे मी सेल नंबर, आता ही आपली 0 आहे, 0 सेल नंबर. मिन टर्म्स म्हणजे काय, थोडक्यात जे पण काही आपले इनपुट व्हेरिएबल असेल त्याचा आपण प्रॉडक्ट घेतो. आता इथे इनपुट व्हेरिएबल्स किती आहेत, 2 आहेत, ए आणि बी. आणि मॅक्स टर्म्स म्हणजे काय, इनपुट व्हेरिएबलचा आपल्याला काय घ्यायचं आहे, सम घ्यायचं आहे. प्रत्येक सेलला पर्टिक्युलर एक मिन टर्म्स असणार आहे. आता समजा ही 0 नंबरची सेल म्हणजे ही सेल आपण कन्सिडर करूया. सो इथे तुम्हाला काय आहे, इथे बघायचा कोणता रो आहे. हा इथे आपण 0 लिहिलेलं आहे किंवा इथे ए कॉम्प्लिमेंट असं लिहिलेलं आहे. आणि ह्या पर्टिक्युलर सेलला कॉलम आहे बी कॉम्प्लिमेंट किंवा इथे आपण 0 असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. सो ह्या पर्टिक्युलर सेलची मिन टर्म्स असेल फक्त या दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे ए कॉम्प्लिमेंट इंटू बी कॉम्प्लिमेंट. ह्या 2 इनपुटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे ती त्याची इथे व्हॅल्यू येणार, म्हणजे ती येणार ए कॉम्प्लिमेंट इंटू बी कॉम्प्लिमेंट. असंच आपल्याला प्रत्येक सेलचं मल्टिप्लिकेशन लिहायचं. आता समजा ही नंबर 1ची सेल, नंबर 1च्या सेलला बघायचं इथे काय आहे, ए कॉम्प्लिमेंट आहे, वर काय आहे, बी आहे. सो ए कॉम्प्लिमेंट इंटू बी. पुन्हा सेल नंबर 2 याची मिन टर्म्स ए इंटू बी कॉम्प्लिमेंट, ए इंटू बी कॉम्प्लिमेंट. सेल नंबर 3 ए इंटू बी, कारण सेल नंबर जर तुम्ही ही 3 जर म्हटली तर 3 ही कशाशी बिलॉंग करते, तर एशी बिलॉंग करते, ए ह्या रोशी, आणि कॉलम कोणता आहे, बी. म्हणून ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे ए इंटू बी. म्हणून इथे ही जी मिन टर्म्स या पद्धतीने लिहिलेलं आहे. सो जस्ट आपल्याला काय करायचं, मिन टर्म्स लिहिताना त्या पर्टिक्युलर रो आणि कॉलमचे जे व्हेरिएबल्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता मॅक्स टर्म लिहिताना इथे नीट ऑब्झर्व करा काय पद्धतीने चेंजेस आहेत ते. सो हिअर आय एम रायटिंग ए बी 0 1 अगेन. हा पूर्ण एचा पूर्ण पद्धतीने रो कॉलम असल्यामुळे इथे सगळे एचेच असतील. 0 1 ए कॉम्प्लिमेंट ए कॉम्प्लिमेंट का लिहिलेलं आहे, बिकॉज आय एम असाइनिंग हिअर 0 असल्यामुळे ए कॉम्प्लिमेंट 1 असल्यामुळे ए, इथे 0 असल्यामुळे बी कॉम्प्लिमेंट 1 असल्यामुळे पुन्हा बी येणार. इथे 0 1 2 3. आता मॅक्स टर्म लिहिताना काय चेंजेस करायचे आहेत, जसं आपण मिन टर्म्स मॅक्स टर्म काय हे बघितलं. मॅक्स टर्म म्हणजे काय, जे पण काही व्हेरिएबल्स असतात त्याची आपण ॲडिशन करतो. ओके. सो आता इथे ॲडिशन करताना लक्षात ठेवायचं, आता इथे आपण लिहिलेलं आहे इथे ए कॉम्प्लिमेंट आहे बी कॉम्प्लिमेंट. मॅक्स टर्म या मिन टर्मच्या ऑपोजिट असतात, म्हणजे जिथे कॉम्प्लिमेंट असेल तिथे अनकॉम्प्लिमेंट घ्यायचं, डॉट असेल तिथे प्लस घ्यायचं. आता इथे काय आहे, ए कॉम्प्लिमेंट आहे म्हणून मी इथे लिहिणार ए. ओके. आणि बी कॉम्प्लिमेंट आहे म्हणून प्लस बी. डॉटच्या ऐवजी काय साईन केलं, प्लस केलं. इथं बी कॉम्प्लिमेंट असल्यामुळे त्याच्या अपोजिट म्हणजे बी लिहिलं. सो थोडक्यात म्हणजे आपण कशा पद्धतीने घेतोय, आता हे 2 0 0 आहे. जर 0 असेल तर आपण अनकॉम्प्लिमेंटमध्ये व्हेरिएबल घ्यायचे, आणि 1 जर असेल तर कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये व्हेरिएबल घ्यायचे. या पद्धतीने ते रिप्रेझेंट करायचे. आता इथे समजा ही सेल जर आपण कन्सिडर जर केली, काय 0 1 0 असल्यामुळे अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये घ्यायचं. अनकॉम्प्लिमेंट म्हणजे समजा इथे समजा 0 ॲज इट इज, म्हणजे याच्यावरून पण तुम्ही घेऊ शकता. इथे ए कॉम्प्लिमेंट आहे, त्याच्या अपोजिट काय झालं, ए, आणि डॉट आहे. डॉट असल्यामुळे मी इथे प्लस घेणार. इथे काय आहे, बी आहे, बीच्या ऐवजी इथे लिहिणार मी बी कॉम्प्लिमेंट. सेम वेनी इथे ए बी
कॉम्प्लिमेंट आहे. एच्या ऐवजी इथे मी लिहिणार ए कॉम्प्लिमेंट. अपोजिट करायचं मॅक्स टर्म्स लिहिताना. डॉट आहे, डॉटच्या ऐवजी प्लस साईन घ्यायची. बी कॉम्प्लिमेंट आहे, बी कॉम्प्लिमेंटच्या ऐवजी सिम्पली बी लिहायचं. इथे पुन्हा ए इंटू बी आहे म्हणून मी इथे लिहिताना एच्या ऐवजी ए बारने रिप्लेस करेल. डॉट आहे, इथे प्लस लिहिणार. बीच्या ऐवजी बी कॉम्प्लिमेंट. Okay, so here it is the way to write the mean terms and max terms for two variable. आता सेम वेनी सपोज 3 व्हेरिएबल के मॅप असेल. 3 व्हेरिएबल असेल तर तिथे नंबर ऑफ बॉक्सेस असणार 8. One, 2, 3 and 4. Here it is A, B, C, 0, 1, A complement and A, 0, 0, 0, 1, 1, 1, 1, 0, B bar, C bar, B complement C, B, C, B into C complement, cell number 0, 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. आता इथे जर मिन टर्म जर लिहायची असेल तर ह्या दोघांचं फक्त आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. दोन आपले ए कॉम्प्लिमेंट इंटू बी कॉम्प्लिमेंट इंटू सी कॉम्प्लिमेंट म्हणून ए कॉम्प्लिमेंट, बी कॉम्प्लिमेंट अँड सी कॉम्प्लिमेंट. तसंच बाकीचे व्हेरिएबल्स पण लिहून घ्यायचे मल्टिप्लिकेशननी. ए कॉम्प्लिमेंट इंटू बी कॉम्प्लिमेंट इंटू सी. दिस ए कॉम्प्लिमेंट अँड बी कॉम्प्लिमेंट इंटू सी कॉम्प्लिमेंट. या दोघांचं मल्टिप्लिकेशन मी या सेलमध्ये लिहिणार. तसंच इकडे पण ए कॉम्प्लिमेंट इंटू बी सी. इकडे पण ए कॉम्प्लिमेंट इंटू बी इंटू सी कॉम्प्लिमेंट. अगेन हियर ए इंटू बी कॉम्प्लिमेंट सी कॉम्प्लिमेंट. ए इंटू बी कॉम्प्लिमेंट इंटू सी. ए इंटू बी इंटू सी. आता ही सेल नंबर 7 जर म्हटलं तर ही सेल नंबर आपली 7 आहे. ह्या 7 सेलच्या इकडे बघायचं काय आहे. इथे ए आहे लेफ्ट हँड साईडला आणि टॉपला काय आहे बी सी. यांचं मल्टिप्लिकेशन म्हणून इथे लिहिलं ए बी सी. इथे पण पुन्हा सेम मल्टिप्लिकेशन ए इंटू बी इंटू सी कॉम्प्लिमेंट. सो जस्ट आपल्याला व्हेरिएबल्स इथे मल्टिप्लिकेशन करायचं. हे झाले मिन टर्म्स. जर मॅक्स टर्म जर तुम्हाला सिमिलरली लिहायच्या असतील तर जसं तुम्हाला सांगितलं आपल्याला मागचीच मेथड फॉलो करावी लागणार आहे मॅक्स टर्म्स लिहिण्याकरता. जस्ट ऑपोजिट लिहायचं आहे आपल्याला. ए इंटू बी सी. हियर 0, 1, ए कॉम्प्लिमेंट ए, 2, 0, 0, 1, 1, 1, 1, 0, बी कॉम्प्लिमेंट सी कॉम्प्लिमेंट, बी कॉम्प्लिमेंट सी, बी सी, बी इंटू सी कॉम्प्लिमेंट. सेल नंबर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. या सेल नंबर कशा लिहायच्यात हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं आहे, लास्ट व्हिडिओ लेक्चरला. आता मॅक्स टर्म्स लिहिताना जस्ट ऑपोजिट करायचं. आता इथे काय आहे ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट इंटू सी कॉम्प्लिमेंट म्हणून ए कॉम्प्लिमेंटच्या अपोजिट म्हणून ए बार इंटू बी बार आहे. इंटू ए प्रॉडक्ट साईन आहे दॅट इज रिप्लेस्ड बाय प्लस साईन. डॉट इज रिप्लेस्ड बाय प्लस. बी कॉम्प्लिमेंट इंटू सी कॉम्प्लिमेंट. इथे पण डॉट साईन आहे. सॉरी ए कॉम्प्लिमेंट इंटू बी कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट इंटू बी कॉम्प्लिमेंट हे डॉट साईन आहे दॅट इज रिप्लेस्ड बाय दिस प्लस साईन. आता बी कॉम्प्लिमेंट आहे. बी कॉम्प्लिमेंटच्या ऐवजी मी सिम्पली लिहिणार बी इंटू सी कॉम्प्लिमेंट आहे. सी कॉम्प्लिमेंटच्या ऐवजी फक्त लिहिणार प्लस सी. सिमिलर वेनी बाकीचे आपल्याला इथे मॅक्स टर्म्स लिहायच्यात. ए प्लस बी प्लस सी कॉम्प्लिमेंट. अगेन ए प्लस बी कॉम्प्लिमेंट प्लस सी कॉम्प्लिमेंट. इथे ए कॉम्प्लिमेंट आहे म्हणून त्याच्या अपोजिट इथे ए प्लस बी कॉम्प्लिमेंट प्लस सी. हियर एच्या ऐवजी इथे ए कॉम्प्लिमेंट लिहिणार प्लस बी कॉम्प्लिमेंट आहे इथे. सो बी कॉम्प्लिमेंटच्या ऐवजी इथे प्लस बी इंटू सी कॉम्प्लिमेंट आहे. सी कॉम्प्लिमेंटच्या ऐवजी जस्ट सी. हियर अगेन ए कॉम्प्लिमेंट प्लस बी प्लस सी कॉम्प्लिमेंट. अगेन ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट प्लस सी कॉम्प्लिमेंट. ए इंटू बी इंटू सी ए. A is replaced by A complement, B is replaced by B complement, C is replaced by C complement. आणि डॉट साइन आहे, डॉटच्या ऐवजी प्लस साइन दिलं. आणि लास्ट वन A complement प्लस B complement प्लस C.
हे झालं 3 व्हेरिएबल करतात. हे एक सिंपल टेक्निक सांगितली. दुसरं म्हणजे तुम्ही डायरेक्टली अशा पद्धतीने पण करू शकतात. जसं तुम्हाला सांगितलं 0 असेल तर अनकॉम्प्लिमेंट घ्यायचं, 1 असेल तर कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये. म्हणजे 0 0 0 हे कसं तुम्ही रीड कराल, 0 असल्यामुळे अनकॉम्प्लिमेंट फॉर्म, तिन्ही पण A B अँड C, A प्लस B प्लस C. हे जे सगळे जे मिन टर्म्स आणि मॅक्स टर्म्स जे आहेत त्या तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही के मॅपचे एक्झाम्पल सॉल्व कराल त्यावेळेस तुम्हाला हे तिथे याचा यूज होणार आहेत. आता आपण फक्त 2 व्हेरिएबल आणि 3 व्हेरिएबलमध्ये बघितलं. 4 व्हेरिएबलची पण पुन्हा सेम मेथड आहे. सो आय एम रायटिंग द 4 व्हेरिएबल के मॅप, मीन टर्म्स अँड मॅक्स टर्म्स. सो आय एम गिविंग द हेडिंग 4 व्हेरिएबल के मॅप. 4 व्हेरिएबल असल्यामुळे त्याला 16 बॉक्सेस असेल. सो आपण अजून करू ABCD असे व्हेरिएबल्स आहे. ABCD 0 0 0 1 1 1 1 0 0 0 0 1 1 1 and 1 0. So here A complement B complement, A complement into B, AB, A into B complement, C complement D complement, C complement D, CD, CD complement. हे आता आपण लास्ट लेक्चरला बघितले. नाव सेल नंबर 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अँड 15. आता फॉर एक्झाम्पल, आता 0 ही सेल नंबर आहे. दिस इज द सेल नंबर 0. याची मिन टर्म लिहायची आहे. मग मिन टर्म लिहिताना जसं तुम्हाला बेसिक सांगितलं, आपल्याला बघायचं की कोणता रो आहे. A कॉम्प्लिमेंट B कॉम्प्लिमेंट हा रो आहे आणि कॉलम कोणता आहे, C कॉम्प्लिमेंट अँड D कॉम्प्लिमेंट. या दोघांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन, ती मिन टर्म. म्हणून A कॉम्प्लिमेंट B कॉम्प्लिमेंट C कॉम्प्लिमेंट D कॉम्प्लिमेंट असं मी प्रत्येक सेलचं लिहिणार आहे. हे ज्या मिन टर्म्स आहेत त्या. सो हिअर इट इज A कॉम्प्लिमेंट B कॉम्प्लिमेंट C complement D complement, then A complement B complement C complement D, A complement B complement CD, A complement B complement and here C D complement. तुम्ही जर सिंपल वेनी जर लिहायचं असेल तर तुम्ही साधारण A complement B सगळीकडे सेम राहणार आहे. हे आधी लिहून घ्यायचं. A complement B, A complement B, A complement B आणि जस्ट मल्टिप्लिकेशन करताना C complement D complement, C complement D, C D and here also A B C D complement. पुन्हा A B चा हा कॉलम म्हणजे या ज्या टर्म्स येणार ह्या कॉमन येणार इथे, म्हणून मी A B ॲज इट इज लिहिणार. C complement D complement, C bar into D, C D, C into D complement. हा पूर्ण जो रो आहे हा ए बी कॉम्प्लिमेंटचा आहे, म्हणून ए बी कॉम्प्लिमेंट, ए बी कॉम्प्लिमेंट, ए इंटू बी कॉम्प्लिमेंट अँड हिअर सी डी कॉम्प्लिमेंट, सी बार डी, सी डी, सी इंटू डी कॉम्प्लिमेंट. या पद्धतीने आपण ह्या मिन टर्म्स लिहिलेल्या आहेत. मॅक्स टर्म्स करता जस्ट त्याच्या अपोजिट आपल्याला करायचं आहे. Here again 0 0 0 1 1 1 and 1 0 0 0 असल्यामुळे इथे पुन्हा इथे 4 व्हेरिएबल जो आपला के मॅप आहे त्याच्या इथे मी मॅक्स टर्म्स लिहिलेल्या आहेत. फक्त नीट ऑब्झर्व करा कशा पद्धतीने ह्या लिहिलेल्या आहेत आपण. आता मिन टर्म्समध्ये आपण काय केलं, फक्त प्रॉडक्ट घेतले, म्हणजे ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट इंटू सी कॉम्प्लिमेंट डी कॉम्प्लिमेंट. त्या पर्टिक्युलर सेलला जो पर्टिक्युलर रो बिलॉंग करतो किंवा कॉलम बिलॉंग्स करतो. इथे पण आपण सेम केलेलं, फक्त इथे प्रॉडक्टच्या ऐवजी काय केलं आपण, ॲडिशन केलेली. म्हणजे आता सपोज ह्या सेलला जर मला मॅक्स टर्म जर लिहायचे असतील तर मी काय करेल, या सेलच्या रिलेटेड रो कोणता आहे आणि कॉलम कोणता आहे त्याची फक्त मी ॲडिशन करेल. ओके, मग आता इथे पर्टिक्युलर रो कोणता आहे, ए प्लस बी, म्हणून ए प्लस बी मी ॲज इट इज लिहिला, प्लस आता याचा कॉलम कोणता आहे, सी प्लस डी, म्हणून इथे लिहिलं सी प्लस डी.
आता हा पूर्ण रो कसला आहे, ए प्लस बीचा आहे, म्हणून तुम्हाला इथे ए प्लस बी ए प्लस बी ए प्लस बी हा कॉमन दिसेल. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही ॲड काय केलं, पुन्हा हा कॉलम कोणता आहे, हा कॉलम कोणता आहे, सी प्लस डी कॉम्प्लिमेंट, म्हणून इथं सी प्लस डी कॉम्प्लिमेंट प्लस हा कॉलम पुन्हा सी कॉम्प्लिमेंट प्लस डी कॉम्प्लिमेंट प्लस सी कॉम्प्लिमेंट प्लस डी कॉम्प्लिमेंट ए प्लस बी प्लस सी कॉम्प्लिमेंट प्लस डी. सो ह्या प्रत्येक जर तुम्ही सेल जर बघितलं तर आपण ह्या त्याच पद्धतीने लिहिलेलं आहे. आता कॉलम बघा, इथे हा कोणता कॉलम आहे, समजा सी प्लस डीचा आहे, म्हणून इथे तुम्हाला सी प्लस डी सी प्लस डी सी प्लस डी सी प्लस डी हे कॉमन दिसणार. हा सी प्लस डी कॉम्प्लिमेंटचा कॉलम, म्हणून सी प्लस डी कॉम्प्लिमेंट सी प्लस डी कॉम्प्लिमेंट सी प्लस डी कॉम्प्लिमेंट. अशा पद्धतीने तुम्ही हे व्हेरीफाय करू शकतात की जेणेकरून तुम्हाला ह्याच्या सेलच्या मॅक्स टर्म्स लिहायला सोपं जातील. जर के मॅपमध्ये जरी मॅक्स टर्म जरी विचारल्या तरी. सो तुम्हाला इथे बघायचं काय पर्टिक्युलरली की कोणता रो आहे आणि कोणता कॉलम आहे, दॅट इज द थिंग. के मॅप आपण सिम्प्लिफाय करताना काही आपल्याला रूल्स फॉलो करावे लागणार आहेत. ते रूल्स इथे एक्सप्लेन केलेले आहेत. सो फर्स्ट रूल, स्टार्टिंग विथ द फर्स्ट रूल, नो झिरोज आर अलाउड. एक एक्झाम्पल घेण्याकरता एक सिम्पल हे तुम्हाला बॉक्स स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे हे, की इथे फक्त जे व्हेरिएबल्स आहेत 2 व्हेरिएबल आहे, की नो झिरोज आर अलाउड व्हाईल ग्रुपिंग. आता ही ग्रुपिंग करताना आपल्याला कशी करायची आहेत, 2चं ग्रुपिंग अलाउड आहे, 4चं ग्रुपिंग अलाउड आहे किंवा 8चं ग्रुपिंग अलाउड आहे. हे ग्रुपिंग करताना हे ॲडजस्टंट असले पाहिजे. ॲडजस्टंट म्हणजे काय, शेजारी 1s असले पाहिजे किंवा शेजारी 0s असले पाहिजे. 0s इन केस ऑफ मॅक्स टर्म आणि 1s आपल्याला ग्रुपिंग करायचे आहेत इन टर्म्स ऑफ मिन टर्म्स. तर फॉर एक्झाम्पल आता ह्या स्टाईलचं जर तुमचा के मॅप जर येतोय आणि जर मी असं जर ग्रुपिंग जर केलं, म्हणजे 0ला जर इन्क्लूड जर केलं ह्या ग्रुपिंगमध्ये, सो दिस इज रॉंग. आपल्याला प्रॉपर ग्रुपिंग करताना ह्या पद्धतीने करावं लागेल. हे पेअर झाले. पेअर म्हणजे काय, 2. ग्रुपिंग आपल्याला फक्त 2चं अलाउड आहे, 4चं अलाउड आहे आणि 8चं. 2चं जर ग्रुपिंग केलं 2 शेजारचे 1 तर त्याला म्हणतो आपण पेअर. 4 1s शेजारचे जर ग्रुप जर केले त्याला आपण म्हणतो कॉड. आणि 8 1s जर आपण एकत्र जर केले त्याचं जर ग्रुपिंग जर केलं दॅट इज कॉल्ड एज ऑक्टेट. आपल्याला हे ग्रुपिंग का करावं लागतं, जेवढं तुम्ही मोठं ग्रुपिंग कराल तेवढे जास्त व्हेरिएबल्स हे काय होतील, इलिमिनेट होतील. आणि जेवढे जास्त व्हेरिएबल्स इलिमिनेट होतील तेवढं आपल्याला इक्वेशन सॉल्व करायला हे सोपं जाणार आहे. त्याच्यामुळे आपली जी प्रायोरिटी असली पाहिजे, सर्वात आधी आपल्याला बघायचं की तिथे सर्वात आधी 8चा ग्रुप होतोय का. 8चा जर नसेल होत तर 4चं बघायचं, 4चा ग्रुप होतोय का. 4चा जर नसेल होत तर 2चा ग्रुप. सो सर्वात आधी हायेस्ट प्रायोरिटी आपल्याला द्यायची की मॅक्झिमम 8चा ग्रुप करायचा. 8 नंतर 4, 4 नंतर 2 या पद्धतीने. सो आता इथे तुम्हाला दिसतंय हा 1 आणि हा 1 हे कसे दोन्ही एकमेकांच्या शेजारी, म्हणून ह्याचं आपण ग्रुपिंग करू शकतो. इट इज द राईट मेथड. सो मिन टर्म्सचं जर तुम्ही के मॅप सॉल्व करत असाल तर त्याच्यामध्ये 0 हा इन्क्लूड करायचा नाही किंवा 0 आणि 1चं असं ग्रुपिंग करायचं नाही. ग्रुपिंग करताना आयदर 1 1चं करायचं किंवा 0 0चंच करायचं. मोस्ट ऑफ द केसमध्ये तुम्हाला 1 1चंच ग्रुपिंग करायचं अशा पद्धतीने एक्झाम्पल विचारले जातील, म्हणून हे 1 1चं ग्रुपिंग इट इज द राईट मेथड. सेकंड रूल, नो डायगोनल्स ग्रुपिंग करायचं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी जर इथे एक 1 आहे माझा आणि इथे एक 1 येतोय, असं जर मी ग्रुपिंग जर केलं, सो धिस ग्रुपिंग इट इज नॉट अलाउड. थोडक्यात तिरकस आपल्याला ग्रुपिंग करता येणार नाही. हे ॲडजस्टंट शेजारी पाहिजे, शेजारी 1s पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे मी ग्रुपिंग ह्या पद्धतीने करेल, आयदर वर्टिकल और हॉरिझॉन्टल ग्रुपिंग. सो इट इज द करेक्ट मेथड. ओके, हा 1 जो आहे हा या ग्रुपमध्ये पण आहे आणि या ग्रुपमध्ये पण आहे, म्हणून याला म्हणतात ओव्हरलॅपिंग अलाउड आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही ग्रुपिंग हे करू शकतात 2चं. नेक्स्ट जो आत्ताच तुम्हाला रूल सांगितला, 2 4 8 ग्रुपिंग इज अलाउड. म्हणजे 2 4 किंवा 8 ह्या पद्धतीने तुम्ही पेअर्स बनवू शकतात किंवा जोड्या बनवू शकतात. म्हणजे समजा जर अशा पद्धतीने जर मी हे 3 1 जर तुम्ही म्हणाल की हे 3ही 1 शेजारी आहे, पण याचं ग्रुपिंग अलाउड नाही आहे, कारण आपल्याला ग्रुपिंग करताना फक्त 2 4 8 ह्याच फॅशनमध्ये ग्रुपिंग अलाउड आहे. सो अशा पद्धतीने जर ग्रुपिंग केलं, दिस इज द रॉंग मेथड. मग इथे ग्रुपिंग करताना मग कसं करायचं, ही एक मी पेअर बनवेल अँड हिअर इट इज द सेकंड. थर्ड पेअर बनवायची गरज नाही. इथे हा व्यवस्थित रूल समजून घ्या. इथून ही पेअर पण बनवू शकते, पण का बनवायचे नाही, आपल्याला कमीत कमी जे ग्रुप्स आहेत ते बनवायचे आहेत, याची आपल्याला प्रायोरिटी असली पाहिजे. कारण इथले सगळे 1s जे आहेत ते एंगेज्ड आहे पर्टिक्युलर ग्रुपिंगमध्ये. आता समजा हा जर 1 म्हटला तर हा ह्या ग्रुपिंगमध्ये एंगेज्ड आहे, हा इकडचा 1 आहे, हा इथे पण एंगेज आहे, म्हणून तिसरा नवीन ग्रुप बनवायची गरज नाही. ऑलरेडी ह्या 2 ग्रुपिंगमध्ये प्रत्येक जे 1 आहेत ते एंगेज्ड आहे, म्हणून इट इज द राईट मेथड. म्हणून इथे 2 ग्रुप्स बनतील.
इट इज नॉट राईट मेथड. इथे 3 वन्सचं ग्रुपिंग आपल्याला करायचं नाही, 2, 4, 8 ह्याच पद्धतीमध्ये करायचं आहे. आणि ग्रुप शुड बी ॲज लार्ज ॲज पॉसिबल, म्हणजे ग्रुप मॅक्झिमम कशा पद्धतीने बनवता येईल त्या पद्धतीने बनवायचा. आता फॉर एक्झाम्पल ह्या पद्धतीने जर तुमचा के मॅप जर फॉर्म झालेला आहे, आता तुम्ही म्हणाल की समजा कोणी ही एक पेअर बनवली आणि ही एक पेअर बनवली, ओके, बट ही जर पेअर अशा तुम्ही जर बनवली तर तिथे तुमचे किती ग्रुप्स होतील? 2 होणार, कारण हा एक ग्रुप, हा दुसरा ग्रुप. सो रूलनुसार आपल्याला काय बघायचं आहे की आधी 8चा ग्रुप होतोय का बघायचं आहे. 8चा जर नसेल झाला तर मग 4चा बघायचा, आणि 4चा जर नसेल झाला तर आपल्याला पेअरकडे जायचं आहे. इथे तुम्हाला दिसतंय 1, 2, 3, 4, म्हणजे ह्या 4 वन्सचं तुम्ही ग्रुपिंग इझिली करू शकतात. आधी 4ला प्रायोरिटी द्यायची, नंतर मग पेअरकडे यायचं. म्हणून जर तुम्ही 2 सेपरेट जर ग्रुप जर बनवले, इट इज रॉंग. कारण आपल्या रूल्सनुसार काय पाहिजे, ग्रुप कमीत कमी झाले पाहिजे, आणि जास्तीत जास्त प्रायोरिटी कशाला असली पाहिजे, जास्त मॅक्झिमम ग्रुप कसा बनेल त्याच्या, म्हणजे 8ची प्रायोरिटी. 8 नसेल होत तर 4, आणि 4 जर नसेल होत, 4 शेजारचे 1 जर नसेल ॲड होत तर मग 2चा तुम्ही ग्रुप बनवू शकता. आता इथे 4 1 शेजारी शेजारी आहे, म्हणून माझी प्रायोरिटी काय असेल, ह्या 4 1चा मी फक्त एकच ग्रुप बनवेल, जेणेकरून माझे जे व्हेरिएबल्स आहेत जास्तीत जास्त इलिमिनेट होईल आणि कॉम्प्लिकेशन जे आहेत ते कमी होईल. सो ह्या पद्धतीने हे ग्रुपिंग करायचं आहे. नेक्स्ट रूल जो आहे आपला, एव्हरी वन मस्ट बी इन ॲटलिस्ट 1 ग्रुप. म्हणजे हे बघा या पद्धतीने एक्झाम्पल आहे. आता समजा जर काही आपण जर ग्रुपिंग असं केलं, तर इथे समजा कॉड एक आपण कॉड म्हणजे 4 वन्स एकत्र करू शकतो, ठीक आहे. मग याचा आपण ग्रुप तयार केला, आणि हा 1 जर नुसता जर असा ठेवला की त्याचं ग्रुपिंगच जर नाही केलं, इट इज नॉट अलाउड. प्रत्येक जे 1 आहेत ते तुम्हाला एंगेज ठेवायचे आहेत कोणत्या ना कोणत्या ग्रुपिंगमध्ये, म्हणून दिस मेथड इट इज रॉंग. मग त्याच्याऐवजी काय करायचं, हा 1चा तर एक ग्रुप होईलच, कॉड होईल. पेअर का नाही केला आपण, कारण आपल्याला दिसतंय आपली प्रायोरिटी काय आहे, 2 पेक्षा जास्त ग्रुप होतोय फॉर्म. 2 पेक्षा मोठा म्हणजे कोणता, कॉडचा ग्रुप, म्हणजे 4चा ग्रुप. म्हणून 4 वन्स जे ते काय केले आपण, हे एकत्र केले, म्हणून हा एक ग्रुप केला. आता हा एक 1 राहिला, याला आपण सिंगल नाही ठेवू शकत, म्हणून ह्याला आपण पुन्हा दुसऱ्या एका पेअरमध्ये काय करायचं, एंगेज्ड करायचं. म्हणून इथे लिहिलेलं आहे एव्हरी वन मस्ट बी इन ॲटलिस्ट 1 ग्रुप. कमीत कमी एका ग्रुपमध्ये तुमचा एक 1 इन्क्लूड असला पाहिजे. आता प्रत्येक 1 बघा ग्रुपिंगमध्ये हे एंगेज्ड आहेत, एक कॉडमध्ये आहे, आणि हा जो उरलेला जो 1 आहे त्याचं फक्त आपण काय केलं, अशा पद्धतीने ग्रुपिंग केलं व्हर्टिकली. म्हणून इट इज द करेक्ट मेथड. दिस इज द रॉंग. जर सिंगल 1 जर तुम्ही फक्त ठेवला, जर इथे जर वर चान्स आहे ग्रुपिंगचा, तरी तुम्ही सिंगल 1 जर असा जर ठेवला, इट इज द रॉंग. नेक्स्ट, ओव्हरलॅपिंग इज अलाउड. ओव्हरलॅपिंग म्हणजे काय, तुम्हाला हे आत्ताच सांगितलं, हीच केस. समजा हा कॉडमध्ये तुमचं एक ग्रुपिंग झालेलं आहे आणि दुसरा ग्रुप ह्या पद्धतीने ओव्हरलॅप होऊ शकतो, म्हणजे एकमेकांमध्ये अटॅच्ड होऊ शकतो, एकमेकांमध्ये मर्ज होऊ शकतो. सो दिस इज द अलाउड. देन नेक्स्ट इज रॅप अराउंड इज अलाउड. रॅप म्हणजे थोडक्यात गुंडाळणे, ओके, किंवा घडी मारणे त्याला म्हणतात. रॅप अराउंड इज अलाउड. याचा अर्थ म्हणजे काय, समजा तुम्हाला के मॅपमध्ये अशा पद्धतीने सेल आली, ठीक आहे. सो याचं तुम्ही जर ग्रुपिंग असं करू शकतात, ठीक आहे, ॲज पर रूल ही पेअर तुम्ही बनवू शकतात. पण हे जर तुमच्या लेफ्ट मोस्ट कॉर्नरला आहे आणि एक राईट मोस्ट कॉर्नरला आहे, म्हणजे जवळपास समोरासमोर आहेत, तर ह्याचा तुम्ही कॉड म्हणून बनवू शकतात. कॉड म्हणजे काय, 4चं ग्रुपिंग करू शकतात. सो हिअर इट इज 2, म्हणजे हा थोडक्यात किती झाला, फक्त एकच ग्रुप, ग्रुप 1 दॅट इज कॉड, म्हणजे थोडक्यात 4 वन्स तुम्ही एकत्र केले. इट इज द राईट मेथड. समजा जर तुम्ही असं हे 2 वेगळे केले, हे 2 पेअर्स जर वेगळ्या जर केल्या, इट इज नॉट राईट मेथड, इट इज रॉंग. कारण याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा जास्तीत जास्त व्हेरिएबल्स यूज करावे लागेल आणि ग्रुप जास्त बनतील, 2 ग्रुप्स बनतील. आपली प्रायोरिटी काय आहे की ग्रुप कमीत कमी बनला पाहिजे, म्हणून एका ग्रुपमध्ये इथे ॲडजस्ट होतं, इथे लेफ्ट मोस्ट 1 आणि राईट मोस्ट 1. हे समोरासमोर जर असेल, सिमेट्रिक जर असेल, तर ते तुम्ही एकत्र करून एक ग्रुप बनवू शकतात. म्हणजे हा कितीचा ग्रुप झाला, हा 4चा ग्रुप झाला. तसंच इथे आता ही 4x4ची सेल आहे. सो इथे तुम्हाला दिसतंय टॉपला 2 सेल्स आहेत आणि बॉटमला 2 सेल्स आहेत की दॅट कंटेनिंग वन्स. आपल्याला 1चाच ग्रुप करायचा आहे. 0 इट इज नॉट अलाउड इन द ग्रुपिंग. म्हणून हे तुम्ही एकत्र घेऊ शकता ॲज अ 1 ग्रुप. सो ग्रुप 1 दॅट इज ऑफ कॉड. हा 4चा घ्यायचा, पेअर करायचे नाही. का पेअर नाही करायचे, कारण इथे चान्स आहे की 4चा ग्रुप फॉर्म व्हायला. 4 वन्स आहेत आणि ते समोरासमोर आहे. हे जर अशा मध्ये जर असते, वी कॅनॉट मेक अ ग्रुप. म्हणजे अशा पद्धतीने नाही कॉड बनवू शकत. कॉड कसा बनतो, समोरासमोर पाहिजे, सिमेट्रिक पाहिजे.
ओके, त्यांचाच ग्रुप बनवू शकतो. तसंच इथे पण आहे. समजा कॉर्नरला जर वन्स प्रेझेंट असतील तर त्यांचा पण तुम्ही क्वाड असा ग्रुप बनवू शकतो. म्हणजे सिमेट्रिक पाहिजे थोडक्यात. इकडे पण 1, इकडे 1, इकडे 1, इकडे 1. ह्या पद्धतीने पण तुम्ही क्वाड फॉर्म करू शकता किंवा 4चा ग्रुप बनवू शकतात. आणि लास्ट जो रूल आहे, देअर शुड बी ॲज फ्यू ग्रुप्स पॉसिबल. म्हणजे कमीत कमी ग्रुप बनवायचे. जसं तुम्हाला आधी पण तुम्हाला सांगितलं. फॉर एक्झाम्पल इथे दिसतंय, आता ही जी दाखवली ही रॉंग मेथड आहे. समजा 1 2 3 4 5 6 असे 6 वन्स आहेत. मी अशी एक पेअर फॉर्म केली, दुसरी एक पेअर फॉर्म केली, तिसरी एक पेअर फॉर्म केली. किती पेअर्स झाल्या आपल्या? 3 झाल्या. ओके, सो इट इज द रॉंग मेथड. ह्याच्याऐवजी तुम्ही काय करायचं, हायेस्ट प्रायोरिटी, आधी 4चा बनतोय तर आधी एक कॉडचा पण बनवायचा. आणि दुसरा पण इथे पण तुम्ही पेअर बनवू शकतात. बट इथे पॉसिबिलिटी काय आहे, इथे हा कॉड पण बनवू शकतो. आपण असंच बघायचं 8चा बनतोय का नाही ते बघायचं. 8 नसेल बनत तर मग 4चं बनवायचं. म्हणून इथे 4चा ग्रुप बनतोय म्हणून हा एक 4चा मी एक ग्रुप फॉर्म केला, ग्रुप फर्स्ट. आणि हा दुसरा ग्रुप, दॅट इज अ ग्रुप सेकंड, की सो दॅट मॅक्झिमम व्हेरिएबल दॅट कॅन बी इलिमिनेटेड. थँक्यू.